फ्रेंड्स. आज रविवार आहे. मुलांना असं वेगळं काहीतरी खावंसं इच्छा असते ना. मग आज मी काय करते, चीज गार्लिक ब्रेड टोस्ट बनवते. हॉटेलमध्ये खूप महाग मिळतं आणि आपलं पाहिजे तशी चव पण नसते आणि शिवाय त्याच्यामध्ये भरभरून घातलेलं नसतं चीज आणि हे. तर आज आपण ते कसं बनवायचं बघूया. एकदम सोपे आणि छान पद्धत. आणि त्यामुळे ते चीज गार्लिक ब्रेड, आपलं एक ब्रेडचा पुडा आणला की घरी भरपूर सगळ्यांना होईल. ते एक घ्यायला गेले की 100च्या वर असतं. त्याच्याऐवजी इकडे भरपूर येतं ना पॅकेट. तर आपण बघूया कसं करायचं आणि पटापट होतं. हे मी बटर घेतलंय, अमूल बटर. तुम्ही कुठलाही बटर घेऊ शकता. बटर मी थोडंसंच बनवणार आहे आता, कारण ऑलरेडी खाऊन झालं आहे मुलांचं. दुसरा प्रकार पण बाहेरून आलो ना, त्यामुळे मग थोडंसंच बनवते व्हिडिओसाठी म्हणून. आणि मग हे लसूणची पेस्ट, फक्त लसूणची पेस्ट आहे. लसूण सोलून त्याला हे ठेचून घेतलेले, पेस्ट करून घेतलेली आहे, ते ह्यात घालायचं. आणि हे ऑरिगॅनो थोडंसं आणि थोडंसं चिली फ्लेक्स घेतलं आहे, हे मी ह्याच्यामध्ये घालते आहे. ठीक आहे. आणि मग आता कोथिंबीर आपण घालायची ह्याच्यामध्ये. तर मी काय करते, असं डायरेक्ट त्याच्यावर थोडीशीच घालायची आपल्याला, थोडीशीच. मी थोडीशी अशी बारीक चिरून कोथिंबीर घालते. कोथिंबीर घातली की खूप छान चव लागते. तुम्ही कोथिंबीर हे करू नका, मिस करू नका. त्याच्यामध्ये कोथिंबीर जरूर घाला, छान लागते. आणि चीज गार्लिक ब्रेड टोस्ट एवढं छान लागतं ना खायला की 2 खाणारे लोक यांना 4-4 पण खातात बाबा, एवढं छान लागतं. आता हे मिक्स करायचं आपण. आणि अमूल बटरमध्ये कसं मीठ असतं आणि ब्रेडमध्ये मीठ असतं, म्हणून आपल्याला ह्याच्यामध्ये मीठ काय घालायचं नाही आहे. तुम्हाला तिखट पाहिजे असेल ना जास्त, तर तुम्ही लसूण बरोबर मिरची ठेचून पण घालू शकता, पण मग ती चव नाही लागणार ना. अशीच हे छान कमी तिखटाचा चिली फ्लेक्स घाला किंवा मग काळी मिरीची पेस्ट घाला त्याच्यामध्ये, थोडी काळी मिरीचं पावडर घाला थोडीशी पाहिजे तर, छान लागेल. ठीक आहे. आता हे आपण ब्रेडला लावूया. आणि हे चीज आहे, तर हे ना हल्ली असे मोझरेला चीज अशी मिळतं छान, तर हेच असं त्याच्यावरती लावूया आपण. तर आता हे ब्रेडला लावते मी बटर चीज आहे, गार्लिक बटर आहे. ठीक आहे. हे बघ, भरपूर असं घ्यायचं, छान असं मस्तपैकी लावून घ्या. कोथिंबीर तुम्हाला कमी पाहिजे तुम्ही कमी लावू शकता, तसं काही प्रॉब्लेम नाही. छान असतं, लागतं छान. तर मी लावली जास्ती तरी. आणि हे दोन्ही ब्रेडला आपल्याला लावून घ्यायचं आहे, एकाला लावून नाही चालत. हे तुम्ही जेव्हा पिझ्झा वगैरे असं काय मागवलं ना, तर त्याच्यामध्ये आपल्याला हे एक्स्ट्रा ते हे येतं ना, चिली फ्लेक्स आणि ह्याचे ऑरिगॅनोचे सॅशे येतात, तर ते फेकून न देता आहे ना फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं. आणि मग काही लोक काय करतात की जास्त नाही वापरत आणि ते एक्स्ट्रा पण असतं, पण ते आपण आहे ना फेकून नाही द्यायचं, फ्रीजमध्ये ठेवायचं. मग हे अशा वेळेला आपल्याला वापरता येतं ह्याच्यामध्ये घातलं ना तसं. मग आता ह्याच्यावरती ना मी हे चीज लावते. आणि मी हे हाताने ह्यासाठी लावणार आहे कारण मग सगळीकडे व्यवस्थित पसरणार ते. एकाच ठिकाणी असं चमच्याने वगैरे लावायला गेली की एकाच ठिकाणी लागणार आहे ना. आपण मस्तपैकी हे बघा छान असं, आणि असे मस्त लागतं ते. हे बघा सगळीकडे लावायचं. आणि हे बघ भरपूर लावायचं, छान लागतं. आता हे मात्र एकाच ह्याला लावून आपल्याला टोस्ट सँडविच टाईप करायचं आहे, सिंगल नाही हे करायचं. तर तो ह्याच्यावरती लावायचा आपल्याला ब्रेड. हे बघा हे बघा. हा दुसरा ब्रेडला लावले तोपर्यंत माझ्या सुनेने, तर म्हणजे तेवढंच टाईम बचत. आणि ह्याच्यावरती आता चीज लावते, म्हणजे 2 सँडविच होऊन जातात, सँडविच टोस्ट. आणि आपल्याला ते मायक्रोवेव्हमध्ये वगैरे करायची गरज नाही आहे, आपण मस्तपैकी फ्राय पॅनमध्ये करूया. मायक्रोवेव्हमध्ये कसं 15 मिनटं
12 मिनटं हे लागणार आणि शिवाय करपणार पण थोडंसं असं खालून ब्रेड आहे ना किनारी थोडीशी करपते जरी मायक्रोवेव्ह असलं तरीही. हे बघा हे आपले झाले 2 टोस्ट. आता आपण हे फ्राय पॅनवरती फ्राय करूया. ठीक आहे. ह्याला मी तेल लावून घेते. बटर नाही लावत आहे मी कारण आतमध्ये आपण बटर लावलेलं आहे. तर तव्यावरती हे फ्राय पॅनवरती थोडंसं तेल लावलं ना की ते छान असं हे होणार. ठीक आहे. बाहेर पण जरा चांगलं दिसतं ना. आणि ना फ्रेंड्स आपल्याकडे मोठा तवा असला ना, आता माझ्याकडे मोठा तवा आहे. आता मला 2च करायचे म्हणून मी ह्यात करणार. अदरवाईज ना मोठा तवा असतो ना चपातीचा वगैरे, तर मी काय करते त्याच्यावरती 4 1 2 3 4 असे 4 ठेवते. ॲट अ टाईम 4 होतात मस्तपैकी. हे बघा हे ठेवलं आणि हा दुसरा. आणि आता मी फक्त आहे ना वरती थोडंसं घालून ठेवते तेल, म्हणजे आपण पलटी केलं की घालायला तेल नको तिकडे घालायला. हां तुम्हाला जर भरपूर बटर खायचं असेल तर तुम्ही तेल न वापरता बटरच वापरू शकता. आणि आता हे आहे ना स्लो ठेवायचं म्हणजे गुलाबी होतं. मोठं ठेवलं लवकर खायचं म्हणून तर ते थोडंसं करपेल काळपट येईल. त्यापेक्षा फाईन गॅस आहे ना स्लो ठेवायचा आणि त्याच्यावरती थोडंसं होऊ दे. 5 मिनटं लागतं त्याला व्हायला. ठीक आहे. हे पहा फ्रेंड हे गुलाबी असं भाजलं जातं आहे आणि आतमध्ये ते चीज पण आहे ना असं मस्त खेचलं काय ते असं खेचतात ना तसं दिसेल. तुम्हाला दाखवते झाल्यानंतर ते. साईडला तेल असतं ना मग हे आपलं हे ब्रेड असं टोस्ट फिरून घ्यायचं म्हणजे तेही वापरलं गेलं वेस्ट होणार नाही. छान असे गुलाबी भाजले गेलेले आहेत आपले चीज गार्लिक बटर टोस्ट. आता आपण हे बघ कापूया आणि पाहूया आतमधला नजारा झालं आहे काय झालं ते. हे बघा आ हा 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 पाहिलं. हे मस्त सॉस किंवा ग्रीन चटणी आहे ना त्याच्याबरोबर खाऊ शकता. तर आपलं हे आहे चीज गार्लिक ब्रेड टोस्ट. आणि रेसिपी आवडली असल्यास लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा आणि कमेंट पण टाका. धन्यवाद.